नांदेड रेल्वे स्थानक परिसरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेले जीएसटी भवन इतरत्र स्थलांतरित करून या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचा विस्तार करावा आणि शेजारी माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत। प्रशासनाने या उपोषणाची दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळेला उपोषणकर्त्यांनी दिला आहे। रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याचं विस्तारीकरण करावं आणि त्या विस्तारीकरणासाठी जीएसटी कार्यालय हे सध्या जे होऊ घातलेलं आहे उपायुक्त कार्यालय त्या ठिकाणी ते जीएसटी कार्यालय हलवावं आणि त्या ठिकाणावर या पुतळ्याचं विस्तारीकरण करून माता रमाईचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सोबत उभा करावा अशी आमची मागणी आहे। त्यासोबतच 28 फेब्रुवारी 2006ला तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती VIP रोडवर बसवण्याचा ठराव पारित झाला, त्याला निधीही मंजूर झाला होता, पण फक्त जातीय द्वेष भावनेपोटी त्या ठिकाणी त्या तथागताच्या मूर्तीच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही। ती अंमलबजावणी झाली पाहिजे आणि महानगरपालिकेचा नाना नानी पार्कमध्ये जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये माता रमाईचं नाव त्या दवाखान्याला देण्यात यावं अशी जुनी मागणी आहे। या सर्व मागण्यांची पूर्तता शासनानं करावी। जर समजा शासनानं या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आंबेडकरी समाजाकडून मोठ्या पद्धतीचं आंदोलन उभं करण्यात येईल।